शुभांगी दंताळे. आपला आजचा विषय आहे विंड इन्स्ट्रुमेंट्स आणि द मटेरियल दॅट इज यूज फॉर मेकिंग विंड इन्स्ट्रुमेंट, त्यांची डेन्सिटीज आणि त्यांची अबिलिटी टू बी यूज ॲज अन इन्स्ट्रुमेंट. तर आपण सगळ्यात पहिले हे बघूयात की विंड इन्स्ट्रुमेंट काय असतं. विंड इन्स्ट्रुमेंट हे एक असं डिव्हाइस आहे किंवा एक असं इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामध्ये हवेची पोकळी याला ऑल्टरनेट करून त्याच्यातून साऊंड क्रिएट केला जातो. हा साऊंड इज म्युझिक किंवा टोनली व्हेरी रिच. तर अशा विंड इन्स्ट्रुमेंट्सच्या मेकिंगसाठी आपण खूप सारं मटेरियल्स वापरू शकतो. हे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे आपण जगात सर्वसामान्यपणे बघतो. या इन्स्ट्रुमेंट्समध्ये जनरली कॉपर, ब्रास, स्टील किंवा बांबू, वूड असे मटेरियल्स वापरले जातात. आता आपण बघणार आहोत की यांच्या डेन्सिटीज इथे का मॅटर करतात. प्रत्येक वस्तूची, प्रत्येक ऑब्जेक्टची काहीतरी डेन्सिटी असते. डेन्सिटी म्हणजे त्याची घनता, त्यातले पार्टिकल्स, ॲटम्स किती घट्टपणे बाउंड आहेत एकमेकांना, आणि त्याचबरोबर त्यांच्यातलं स्पेसिंग कशा पद्धतीने आहे त्यानुसार त्याच्यातून जाणाऱ्या आवाजाची जी स्पीड आहे किंवा त्याचा जो रेझोनन्स आहे तो अफेक्ट होतो, तो ऑल्टरनेट होतो. आता जर आपण बघितलं की स्टील आणि बांबू या दोघांचं कम्पॅरिझनकडे बघितलं तर स्टील या मटेरियलचे जी डेन्सिटी आहे, त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांना अत्यंत घट्टपणे बाउंड आहेत, बांधलेले आहेत. इट इज हार्ड, इट इज टाईटली बाउंड. आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये जर आपण बांबूकडे बघायला गेलो, इट इज अन ऑर्गॅनिक मटेरियल. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर स्पेसेस आहेत, काही वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असू शकतात किंवा वॉटर वेसल्स असतात, काही बारीक बारीक गोष्टी असतात ज्याच्यामुळे त्याचे जे पार्टिकल्स असतात त्यांच्यामध्ये काही प्रमाणात मोठी मोठी स्पेस क्रिएट होते. त्याचबरोबर बांबूमध्ये नोड्स हाही प्रकार असतो. नोड्स म्हणजे आपण बघू गाठ एका प्रकारची. जेवढ्या जवळ या गाठी असतील तेवढ्याच लेंथची बांबूची बासरी किंवा पिंड इन्स्ट्रुमेंट बनू शकतो. जेवढे लांब ते नोट्स तेवढी लांब ती बासरी. त्याच्या लेंथनुसार त्याची पिच, त्याचा टोन हा व्हेरी होतो. सगळ्याच इन्स्ट्रुमेंट्सचं जवळपास हे असंच असतं. आणि त्याचबरोबर त्याच्या डेन्सिटी, त्याच्या लेंथच्या कमी जास्त असण्याने त्याची डेन्सिटी व्हेरिएट केली तरी त्याचा आपल्याला टोन चेंज करता येतो. सिमिलरली फॉर पर्कशन इन्स्ट्रुमेंट्स जर आपण बघितलं एक्झाम्पल म्हणून, तर त्यांच्या व्हायब्रेटिंग कॉलमच्या जी जी लेंथ आहे ती व्हेरी केली आणि त्याचं तोंड म्हणजे वाजवण्याचं जे मेम्ब्रेन आहे त्याच्या लेंथमध्ये जर व्हेरिएशन केलं तर त्याचा पिच बदलतो. सेम वे विंड इन्स्ट्रुमेंट्सचं पण सेम आहे की त्याची आपण जर लेंथ कमी ठेवली आणि त्याची आपण जी थिकनेस आहे तो अत्यंत कमी पातळ ठेवला तर ती वर बोलेल, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सीमध्ये बोलेल. वेरॅज जर ती लांब असेल तर ती खाली बोलेल किंवा लो टोनमध्ये बोलेल. जसं आपण डेन्सिटी ऑफ मटेरियलबद्दल बघितलं, तसंच आपण आता डेन्सिटी ऑफ एअर कॉलमबद्दल बघितलं. जी व्हायब्रेटिंग एअर कॉलम आहे त्या एअरची जी डेन्सिटी आहे ती जशी व्हेरी करणार आहे तसं त्याचा टोन किंवा पिच बदलत जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी जे मटेरियल वापरते आहे ज्या रिजनमधून आलं आहे तिथलं जे ॲटमॉस्फिअर आहे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये ग्रो करणारं जे मटेरियल आहे, फॉर एक्झाम्पल मी एखाद्या झाडाचं लाकूड घेतलं, बांबू घेतला किंवा त्या ॲटमॉस्फिअरमध्ये सस्टेन करणारं एखादं मटेरियल घेतलं तर त्या मटेरियलचा रेझिस्टन्स आणि त्याचं अक्लमटायझेशन हे त्या रिजनप्रमाणे असणार आहे. आणि त्यामुळेच त्या रिजनमधले जे फ्लेवर्स आहेत त्यांच्याकडे वापरल्या जाणाऱ्या ज्या टोनल क्वालिटीज आहेत त्यांचं रिफ्लेक्शन त्या मटेरियलच्या डेन्सिटीमधून निघणाऱ्या टोनमध्ये दिसणार. म्हणजेच त्या मटेरियलचा, त्या इन्स्ट्रुमेंटचा जो टोन आहे तो त्या रिजननुसार सुद्धा बदलत जाणार. तर याचसोबतच यामध्ये 3 पॅरामीटर्स ॲड होतात, ज्या गोष्टी नॅचरली एखाद्या मटेरियलचा डेन्सिटी आणि त्याच्यातून ट्रॅव्हल करणारी जी एअर कॉलम आहे त्याच्या डेन्सिटीला अफेक्ट करतात. ते म्हणजे आहे टेम्परेचर, एअर प्रेशर आणि ह्युमिडिटी. प्रत्येक रिजनच्या मटेरियलमध्ये
या 3 गोष्टी जर बदलल्या तर त्यांची टोनल क्वालिटी ही बदलणार आहे. त्यामुळे आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट्स वापरायचे आहेत त्यांचा जो टोन आपल्याला ॲक्च्युली हवा आहे त्या टोनला अनुसरून आपण मटेरियल चूज करणं हे अप्रॉप्रिएट आहे. त्यासोबतच अजून एक लास्ट गोष्ट म्हणजे त्या मटेरियलला धरून आपण कुठल्या स्ट्रक्चरमध्ये त्या इन्स्ट्रुमेंटला एक शेप देतो आहे किंवा आपण त्याचं फीचर कशाप्रमाणे डिझाईन करतोय त्या इन्स्ट्रुमेंटच्या डिझाईनप्रमाणे हे ठरणार आहे त्याची टोनल क्वालिटी आणि त्याचा पिच आणि ते कशा प्रकारचं रिझल्ट आपल्याला देतात. सो डिझाईन्समध्ये आपण जर बघितलं तर हे वेगळ्या प्रकारचे डिझाईन्स जे आज आपण बघतो नॉर्मली त्यांच्यामध्ये पण आपल्याला लक्षात येईल की ब्लोईंगची जागा वेगळी आहे किंवा जिथून एअर कॉलम्स मॅनेज केले जातात तिथे काही ठिकाणी कीज यूज केले जातात किंवा काही ठिकाणी फिंगर्सनीच त्या एअर कॉलममध्ये व्हेरिएशन्स आणले जातात. तर अशा पद्धतीने आपण टोन्सलाही मॅनेज करू शकतो, पिचला मॅनेज करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की जी डेन्सिटी आहे ती कशा पद्धतीने विंड इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत खूप अफेक्ट करते की आपल्याला कशा पद्धतीचा रिझल्ट येतो.